नाळ कट केली जायची, एक तर ती जमिनीत पडली जायची, नाहीतर ती नाळ सुकवून त्या लाकडावर, घरातल्या लाकडावर बांधली जायची. बाळ लहानपणापासून म्हणजे 1 महिन्याचं बाळ असं वाढत वाढत जायचं, त्याला सर्दी खोकला पडसं पोटातले आजार व्हायचे. ती नाळ उघडायची, त्या बाळाला दिली तर त्याचा आजार बरा व्हायचा. खरे का खोटे? हॅलो, खरे का खोटे? नाही, तुम्ही खोटं म्हणलात तर मी बोलणार नाही. तुम्ही एका शब्दाला 1 लाख रुपये देता, मी खोटं बोलणार नाही, कारण मला खरंच येतं. म्हणून मी आता कोहिनूर समजतंय. नाळ उघडून दिली तरी बाळ बरा व्हायचा. आणि आताची मंडळी बाळ जन्माला घालायच्या आधी हॉस्पिटल मध्ये इथून एवढं चिरून घ्यायचं, बाळाला बाहेर काढायचं. नाळ कुठं माहित नाही, आई कुठं माहित नाही, प्लासेंटा पाहिलाच नाही. समजतंय? मग त्या लोकांसाठी एक पर्याय काढला आपण. निसर्गामधल्या काही वनस्पतींची देशी काढली आणि ती स्टेम सेल म्हणून मार्केटमध्ये आपण आता आणली. या प्रोडक्टच्या माध्यमातून आज कॅन्सर सारख्या आजाराला सुद्धा आपण आळा घालू शकतो. किंवा माझ्याकडे असे पेशंट आहेत की ज्या पेशंटला HIV झाला, ज्याचं वजन 72 किलो होतं, जो माणूस ज्याचा सिलिकोन काउंट 1200 होता, आणि त्या माणसाला आणि पिण्याची जोडावं लागतंय. याला काही खाल्लं तरी पचत नाही, त्याला घरी घेऊन जावा, आठवडाभर सेवा करा, हा मरणार. आणि त्या पेशंटला आपण हे प्रोडक्ट चालू केलं. याला आज 6 वर्ष झाले. आज 76 किलोचा सांड झालाय, 76 किलोचा झालाय. आणि 3 मुलीची लग्न लावून टाकली. आठवडाभर जो माणूस जगत नव्हता, त्या माणसाला 6 वर्ष जिवंत ठेवण्याची ताकद या प्रोडक्टमध्ये आहे. आणि मी तुम्हाला एवढं पण प्रॉमिस करतो, जोपर्यंत समर्थ सक्सेस आणि त्याचं वय पूर्ण आहे, तोपर्यंत त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही. ही ताकद या प्रोडक्टची. अजून काय एक्झाम्पल देऊ तुम्हाला? एवढे बेस्ट प्रोडक्ट तुमच्या हातामध्ये, तरी सुद्धा तुम्हाला बिझनेस करायला